भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या महापुरुषांना सर्वप्रथम वेळेवर वंदन करतो। बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीच्या अनुषंगानं आणि बहुजन रिपब्लिक एकता मंचाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आयोजित या समारंभाच्या अध्यक्षा बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री अल्पसंख्याक भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक कीर्तीचं जगनकार्याचे तीर्थ निर्माण करणाऱ्या ॲडव्होकेट सुनीताताई कुंभारे आजच्या या कार्यक्रमाला चे उद्घाटन भक्त बुलंदशाह बरोबर आहे का? ज्या भक्त बुलंदशाह महाराजांनी नागपूर शहराची स्थापना केली त्यांचे वारसदार त्यांचे वंशज श्रीमंत गोंडराजे आदरणीय विवेक शहाजी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले सद्गश्री डॉक्टर विकास महात्मेजी विभागीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आमचे स्नेही दिलीप खोडकेजी सन्माननीय विनायक आंबेडकरी विचारवंत आमचे मित्र विनायक जांभरेजी ज्यांनी आपल्या प्रवचनातून आपल्या डोळ्यामध्ये दणदणीत अंगण घातलं ते गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आदरणीय ज्ञानेश्वर रक्षकजी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुणाल खडोळीजी महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे संचालक आमचे विद्वान मित्र प्राध्यापक पंकज देवकरजी संचालन करणाऱ्या शहराध्यक्ष वंदना भगत किंवा खुसे अजय कदम आमचे कम्युनिस्ट पार्टीचे नेते त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं ते डॉक्टर युगल रायडू साहेब मंचावर विराजमान बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सभागृहामध्ये उपस्थित आदरणीय माननीय माता भगिनींना बांधवांना आणि मित्रांना क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण साजरी करतो। सुरुवातीला मला असं म्हणावं वाटतं गुरुओं का सम्मान कभी ना भूले हम, गुरुओं का सम्मान कभी ना भूले हम, इतके बने महान के गगन को छूले हम। आकाशाकडे झेप घेण्याचं आमच्या पंखांना जे बळ दिलं ते क्रांतिबा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची आपण जयंती साजरी करतो। अनेक मित्रांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं। अजून आमच्या अध्यक्ष महोदयाचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, राजेसाहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे।
पण मराठा महासंघाचे एमपी मित्र त्यांनी एक महत्वाची सूचना या ठिकाणी केली. खोडके साहेब, आपल्या संघटना किती असू द्या, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब, छत्रपती शिवरायांना माना, किती संघटना असू द्या, पण त्यांच्यामध्ये एक समन्वय आणि सामंजस्य असं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून ही चळवळ जी ज्योतिबांनी सुरू केली, बाबासाहेबांनी सुरू केली, शिवरायांनी सुरू केली, शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण, रयतेचं राज्य, साधी गोष्ट नाही. ज्यांच्या विचाराचा देश आणि समाज घडवायचा असेल तर पडोळे साहेब आपण त्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं. मी मराठा सेवा संघाची माझी जवळीक आहे, संभाजी ब्रिगेडच्या विकासाने संबंध आपण सर्वांनी मिळून तसा तर सुरेखाताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच निर्माण केला. कशा करता निर्माण केला? रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीची जी वाताहत झाली, रिपब्लिकन चळवळीची वाताहत झाली, या सर्वांना एका सूत्रामध्ये कसं आणता येईल, हा बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचा उद्देश अजून सुरूच आहे. प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न थांबत नसतात प्राध्यापक. आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून सुरेखाताई संख्या नेत्या सर्वांना सोबत घेऊ. कारण बाबासाहेबांचा विचार असा आहे, ज्योतिबांचा विचार असा आहे, हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. ही जी भूमिका ज्योतिबांची होती, बाबासाहेबांची होती, हा विचार घेऊन समस्त दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, उपेक्षित वंचित समाज असेल, त्यांचं जीवन सुखी कसं करता येईल, त्यासाठी सर्वांना एकत्र आणून प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करता येईल आणि ज्योतिबा फुल्यांचे बाबासाहेबांचा स्वप्न साकार करता येईल, हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी प्राध्यापक कवाळे या ठिकाणी मी खऱ्या बाबासाहेबांना धन्यवाद करण्यासाठी आहे. थँक्यू बाबासाहेब. 6 डिसेंबरला दरवर्षी असं चैत्यभूमी, दरवर्षी प्राध्यापक कवाळे मुंबईच्या चैत्यभूमीला मोठी सभा, महानिर्वाण दिनाची सभा कशा करता जातो, फक्त बाबासाहेबांना धन्यवाद म्हणतात. थँक्यू बाबासाहेब. बाबासाहेब तुमच्यामुळे ज्योतिबा फुले आम्हाला मिळाला, बाबासाहेब तुमच्यामुळे बुद्ध आम्हाला मिळाला, बाबासाहेब तुमच्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळला, संभाजी महाराज आम्हाला कळला. बाबासाहेब तुम्ही नसतात तर ज्योतिबा कुठे, तुम्ही नसतात तर बुद्ध कुठे, तुम्ही नसतात तर शिवबा कुठे. तुमच्यामुळे या महान कर्तबगार महापुरुषांची ओळख आम्हाला करून दिली आणि आम्ही आमचं जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करतो. आमचा ओबीसी समाज फार गोळा समाज आहे, कर्मकांडा डोक्याला समाज, जीव करणार त्या काम द्या, बेरोजगारी दूर करा, तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत. राजकारणामध्ये बेरोजगार आहे त्यांनाही काम करा, राजकारण पण बेरोजगारचा राजकारणामध्ये करण्यात. पण सुरेखाताईंच्या नेतृत्वातील बहुजन रिपब्लिकन एकता मंच 90% समाजकारण आणि 10% राजकारण. मला वाटतं एक मात्र अशी ही बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर्ड पक्ष आहे, महिलांनी रजिस्टर केलेला पक्ष आहे, महिलांनी देशावर. हे करत असताना सुरेखाताईंनी समाजाच्या विकासाकरता, समाजाच्या प्रगतीकरता विशेष प्रयत्न. मित्रांनो, आज या ठिकाणी असताना मी मला तुम्हाला बाबासाहेब धन्यवाद बाबासाहेब, थँक्यू बाबासाहेब.
तुमच्या विनायक जांभळेने फार सुंदर गोष्टी बाबासाहेबांच्या सांगितल्या. हनुमंत उकळीचं नाव आपण ऐकलं. हनुमंत उकळी ओबीसी महासंघाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यांनी दिल्लीमध्ये ओबीसी साहित्य संमेलन घेतलं. ओबीसी साहित्य संमेलन त्याच्यामध्ये एका परिसंवादासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं. महाराष्ट्रातून अत्यंत मोठमोठे पदावर असलेल्या ओबीसी समाजाचे अधिकारी होते, मान मोठे नेते होते. मी माझ्या भाषणामध्ये एकच प्रश्न विचारला, तर तुम्ही आमच्या घरी या, बौद्धांच्या घरी या, बाबासाहेबांच्या अनुयाच्या कोणाच्याही घरी तुम्ही जा, मला भगवान बुद्धाच्या सोबत बाबासाहेब दिसतील, बाबासाहेबांच्या शेजारी शिवाजी महाराज दिसतील, ज्योतिबा फुले दिसतील. पण आमच्या ओबीसी समाजाच्या किती घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे हा प्रश्न. मोठा हात वर करा, किती लोकांनी ते सांगतो. म्हणजे एक्सेप्ट करायचं, जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, जे चांगलं नाही त्याला नकार द्यायचा. ही जी बुद्ध प्रवृत्ती आहे, हा जो आंबेडकरी विचार आहे, हा जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत परिवर्तन घडून येणार नाही. परिवर्तन घडवायचं आहे, घरापासून सुरू करा. 3.5% समाज संपूर्ण देशावर राज्य करतो. का करतो? संस्कार. शेकडो वर्षाच्या संस्कारातून घडलेला तो समाज आहे. मी भरडीच्या ज्या घरात राहत होतो, पूर्वीचा महारपुरा, आता आनंदनगर. आम्ही मोठी शाळेत शिकलो, कॉर्पोरेटच्या शाळेत शिकलो. आमच्या बाजूला कुस्तीपुरा, माळीपुरा, तेलीपुरा, ब्राह्मणाची वस्ती असते, मध्ये आमचा आनंद. आम्ही सगळं मिळून शाळेत जायचो. ब्राह्मणाची मुलं चांगले मित्र होते, फिरायला सगळं जायचो. आणि एकदा माझ्या त्या शाळेतल्या वर्गमित्राच्या ब्राह्मणाची एक वही मी घेतली होती. परत त्याला तिथे संध्याकाळी गेलो तर सर्व कुटुंब जेवायला बसलेलं. तुम्ही जाणच उभा होतो. जेवताना आपल्याकडे कसं असतं, भयामध्ये भोकं खायला सुरू करतो दुसऱ्या भागासारखं. पण ते पाटं मांडलेले, ताटं मांडलेले देवाला सुरुवात. आधी त्यांनी वंदना म्हटली, अंगू लगे ते गिरी वगैरे तिची प्रार्थना. ती प्रार्थना म्हणाल्यानंतर मग त्यांनी जेवायला सुरुवात. आपल्याकडे असं होतं का, दिवसा आम्ही कामाला जातो, वेगवेगळ्या कार्यामध्ये व्यस्त असतो, संध्याकाळी सर्व कुटुंब जेव्हा जेवायला बसते तेव्हा म्हणजे आपण कधी कधी त्रिशरण पंचशील करून आपण जेवायला सुरुवात करतो ना. हे संस्कार आहे. संस्कारामुळे त्यांची मनोवादी प्रवृत्ती टिकली आहे. माझ्या घरी 2 नाती आहेत. माझ्या देवीचे 2 मुली आहेत. मी घरी असो, मी असो की नसो, आमची सुनबाई लेकराला घेऊन बसते जेवायला आणि त्रिशरण पंचशील म्हणते आणि मग जेवायला असो. जय भीम म्हणून जेवायला सगळं. जय भीम म्हटल्याशिवाय तोंडात घास काय घालून देत. कारण आमच्या प्रत्येक घासावर, आमच्या रक्ताच्या थेंबावर, आपल्या शरीराच्या प्रत्येक याच्यावर तर तुला अधिकार तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. हे शिकवत कोण देणार आहे? रक्षकजींनी सांगितलं ना, हसत खेळत हलका तुमच्या वातावरणात त्यांनी सांगितलं. पण समजणे वाले को विचार काय, ही संस्कार जे आहे ते संस्कार जर आम्ही आपल्या लेकरांवर संस्कार केले, कारण सावित्रीबाई फुले आमच्या देशातील पहिली शिक्षिका आहे, मुख्याध्यापिका.
पहिली शाळा काढली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये. प्राध्यापक साहेब, पुणे विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी शाळा काढली सावित्रीबाईंनी ज्योतिबा. आणि त्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्यासाठी आम्हाला 10 वर्ष संघर्ष करावा लागला. पुण्यापासून मुंबईपर्यंत प्राध्यापक वाढीला मोर्चा करावा लागला. तेव्हा कुठे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव मिळालं. नागपूर विद्यापीठाला संत गाडगे बाबांचं तुकडोजी महाराजांचं नाव देण्यासाठी किती दिवस संघर्ष करावा. अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. आमच्या लक्षात गुरुजींना ही संस्कार ज्याला आपण म्हणतो, हे संस्कार फार आवश्यक आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या माध्यमातून देखील अंतर संस्कार केले. कार्यकर्त्यांवर संस्कार, कार्यकर्त्यांच्या परिवारात संस्कार, समाजामध्ये संस्कार. हे संस्कार केल्याशिवाय चांगला कार्यकर्ता, समर्पित कार्यकर्ता, शहाणा कार्यकर्ता, शहाणच बनवायचा आहे. समाजाला काय करायचं. बाबासाहेबांमुळे, ज्योतिबा फुलेंमुळे जे शहाणपण आज आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला ठेवण्याचा वाटाणा शहाणपण येऊ द्या ना. परिवाराला शहाणपण येऊ द्या, समाजाला शहाणपण येऊ द्या, शहाणा होऊ द्या ना समाज. समाज शहाणा होऊ नये असे प्रयत्न आपल्या देशात केले जातात. आता नवीन शिक्षण पद्धती येऊन राहील. तो जन सुरक्षा काय म्हणतो, तो अधिक काय जनसुरक्षेचा नवीन कायदा आणून राहील. सरकारच्या विरुद्ध बोललं की देशद्रोही, अर्बन नक्षल आहे. आता सांगले म्हणजे भारतीय राज्यघटनेनं जो लिखाणाचा, बोलण्याचा, चालण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार जो देशाने जनतेला दिला आहे, तो अधिकार तुझ्यावर टाकायचा. हे प्रयत्न पद्धतशीर आपल्या देशामध्ये सुरू आहे. ही चळवळ सुरेखाताईंनी अत्यंत प्रयत्नांनी सुरू केलेली आहे. ही चळवळ वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. ज्या उद्देशाने सुरेखाताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच निर्माण केला, आपण सर्व त्यांच्या सोबत आहोत. एक मात्र उद्देश आहे की समाजाचं एकीकरण झालं, रिपब्लिकन चळवळीचं एकीकरण झालं पाहिजे. सुरेखाताईंचं स्वप्न आहे, प्रयत्न करतात. आज प्रयत्नांची परमेश्वर म्हणतात तर काय म्हणतात. या प्रयत्नाला यश निश्चित करण्याचा विश्वास की ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या प्राध्यापक साहेबांनी सविस्तरपणे सांगितलेलं विस्ताराचा. पण धन्य आहे ज्योतिबा फुले, त्यांच्यामुळे मी फार चांगली आठवण करून दिली. लक्षात गुरुजी, ज्योतिबाचे सर्वात जास्त उपकार कोणावर असतील तर या महाराष्ट्रातील ब्राह्मण महिलांवर आहे. ब्राह्मण महिला तरण्याच्या ब्राह्मण पोरी विधवा व्हायच्या आणि त्या जर लोकी राहिल्या तर त्यांची लेकरं अनाथालय सांभाळण्याचं काम सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबाईंनी. केश वस्त्राचा कायदा होता यांच्या संस्कृतीमध्ये. केश म्हणजे नवरा मेला डोकं भाजायचं, केस भाजून टाकायचं, ती प्रथा बंद करण्याचं काम करायचं. देशाची किती सवर्ण महिला, ब्राह्मण महिला ज्योतिबाचे उपकार मानतात, सावित्रीबाईचे उपकार मानतात. नाही ज्यांचं करावं भरवत ते म्हणतं माझंच खरं, अशी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. राज्यघटना असेल, ज्योतिबाचा सत्यशोधक धर्म असेल, सत्यशोधक समाज निर्माण करायचा. शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज हे आपले मोठे आदर्श आहेत. जगामध्ये एवढे मोठे आदर्श कोणाकडे समाजाला मिळाले नाही. एवढे आदर्श
संभाजी महाराजांचा सर्वात जवळचा मित्र रायप्पा महार कुठे इतिहासामध्ये आहे? संभाजी महाराज जंगलामध्ये शिकारीला गेले, मागून वाघ घेत गेला होता तर रायप्पा महाराणी वाघाला पकडलं. तो राय आता इतिहास आम्ही लिहिला काय? इतिहास आम्ही नाही लिहिला. एक ज्योतिबा फुल्यावर चित्रपट येऊन राहिला. आता पुण्यातील ब्राह्मण महासभेने विरोध केला. ज्योतिबांचा चित्रपट ज्योतिबा फुलेचा कमी प्रदर्शित होऊ देणार नाही. मोर्चा काढला, त्या निदर्शन होते. कशाकरता? त्या चित्रपटामध्ये आपल्या ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यात आली. आणि बदनाम समाज आहे तुमचा, काय बदनामी करायची? चित्रपट आज ज्योतिबा फुलेच्या जयंतीच्या दिवशी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता, नाही हो गेला. बदल करा म्हणे त्याच्यामध्ये. आता इतिहास तुम्हीच लिहिला ना. लहान शाळेमध्ये शिकत असताना ज्योतिबा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेले, हात धरून कोणी काढलं बाहेर त्याला? आम्ही काढलं होतं? तुम्हीच तर काढलं, तुम्हीच लिहिलं ना, आम्ही नाही लिहिलं. इतिहास तुम्हीच लिहिला. आणि आता म्हणतात की चित्रपटाचे काही भाग बदलू शकतात. ब्राह्मण समाजाचे बदनाम आहे. कारण देशात बदनाम करून टाकलं तुम्ही, समाजाचे काय बदनाम? ही दादागिरी, ही गुंडगिरी. ज्योतिबा फुलेच्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात उठला का समाज? आज जयंती साजरी करतो ज्योतिबा फुलेची. निघालेच का पुढचे त्याची दादागिरी बंद करा म्हणून? चित्रपट लागलाच पाहिजे, लोकांनी पाहिलाच पाहिजे. प्रति आंदोलन द्यायला आपण अन्यायाविरुद्ध प्रति आंदोलन नाही व झाला महाराष्ट्रामध्ये बातम्या दिले जातात, छोटे गोष्टी निघाली. पण सरकार देखील कसं खपवून घेते? ब्राह्मण महासभा हे काही सेन्सॉर बोर्ड आहे का? सेन्सॉर बोर्डने चित्रपट पास केला तर झाला पाहिजे. ठीक हो. त्याचा आज आपल्याला थिएटरमध्ये जाऊन ज्योतिबा फुलेचा चित्रपट पाहता आला. आता काहीतरी पुढे वाढवलं वाटतं, 21 तारखेला काहीतरी होणार, उशीर 15 दिवसात. पण त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मी धन्यवाद त्यांनी सांगितले, काही बदलला नाही, जसं आहे तसं करू. कारण तुम्हीच लिहिलेलं आहे. ही प्रवृत्ती जी आहे ती आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन आलो. तो कुरडकर काय राहतो? कोल्हापूरचा, पुण्याचा, सोलापूर राहुल कोल्हापूरकर काय कसं आहे ना? कोरटकर, प्रशांत कोरटकर. राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावर सुटकेला. किती गलिच्छ होती. लाख लुटमार देऊन मध्ये शिवाजी महाराज सुटले. आहे कुठे इतिहासामध्ये? आग्र्यावर सुटका. अनेक आम्ही वाचनार्थ पाहिले, सिनेमे पाहिले, अनेक ग्रंथ वाचले इतिहासाचे. राहुल सोलापूरकरांनी नवीन शोध काढला की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जे काही असते ते त्यांना लहान पुस्तक करून त्यांनी सुटका केली. प्रशांत कोरटकर नावाचा हा माणूस आहे. त्यांनी संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत नानस्थितीने बदनामी केली. अजून करेल. आता कुठे महिनाभर फरार होता तो. कुठे आपला होता माहिती नाही. दुबईत होता की कुठे होता माहिती. पण का पकडलं नाही त्यांना?
शेवटी तेलंगणामध्ये पकडलं त्याला. आता कोल्हापूरच्या जेलमध्ये आहे, कळमा जेलमध्ये तो आहे. जमाना ते झाली ती काय करू की जर अशा आमच्या थोर पुरुषांची नाराजगी बदनामी करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे सरकार मोकळी देत असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करत असेल, तर मग न्याय मागायचा कोणा? अशा परिस्थितीमध्ये भगिनींना बघून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं ज्योतिबा फुलेंनी जे जे चांगलं होतं ते बाबासाहेबांनी स्वीकारलं आणि आपल्याला दिलं. भगवान बुद्ध आपल्याला दिला, संत कबीर आपल्याला दिला, ज्योतिबा फुले आपल्याला दिला. हे तीनही महापुरुष के बाबासाहेबांच्या जातीचे होते का? नाही ना. महाच्या 14 तळावर मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं. तिथे आमच्या बौद्ध समाजाला माहिती का दहन केलं म्हणून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मनुस्मृतीच्या पोटी विरोध केला होता. भटांनी पंडितांनी विरोध केला होता. ज्या मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहेत, त्याला राज्याभिषेक करता राजा बोलता येत नाही, राज्याभिषेक करू नका. आमच्या छत्रपतींचा अपमान केला त्यावेळेस मनुस्मृतीमुळे झाला. ही मनुस्मृती रायगडावर गेले बाबासाहेब, शिवाला वंदन केलं आणि महाच्या 14 तळावरून मनुस्मृतीला जाळून टाकलं, भस्म करून टाकलं बाबासाहेब. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा विरोध करणाऱ्या, अपमान करणाऱ्या मनुस्मृती सर्वांच्या घेतात बाबासाहेबांनी महाच्या 14 ही आपण जवळीक कसं आलं पाहिजे, आपल्या दूर करण्यात अनेक प्रयत्न होतो, जवळ कसं आलं पाहिजे. तू मोठा की मी मोठा, त्यापेक्षा आपण सर्व मोठे होऊ ना, काय फरक पडतो? एकच आलं सर्वात मोठे होऊ आपण. पण सुरेखाताईंचं मला कौतुक असं वाटतं, आता संपूर्ण देशभर मोठे आंदोलन सुरू आहेत, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे. पण ते सुरई ससाई आमरण उपोषणाला बसले होते कुठे 5-6 दिवस झाले, पण विचारपूस करत नव्हतं. बंदीची तब्येत बिघडायला लागली तर सुरेखाताईंना फोन आला. आराम सुरेखा बोले यहाँ पे कोई पूछ नहीं रहा, कोई कर नहीं रहा, ऐसा तुम मर जाओगा, आप आगे कुछ कीजिए. सुरेखाताईंनी मला फोन केला, मी आणि सुरेखाताईंनी काही कार्यकर्ते घेऊन लगेच निघालो बाहेरून. पहाटे बुद्ध घ्यायला पोहोचलो, भंतेजीची भेट घेतली, दिलासा दिला, काळजी करू भंतेजी काय. तिथून आम्ही पाट्याला गेलो, लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री. त्या दिवशी दौऱ्या रस्त्यावर भेट काय झाली, मग पुन्हा परत आलो. दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा त्याचं विमान नाही उतरलं, त्यामुळे त्याची भेट काय झाली. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा लालू प्रसादजींची भेट झाली. सुरेखा लालू प्रसाद यादव म्हणाले, कारण आम्ही 1998च्या लोकसभा सोबतच होतो. लालू प्रसाद, मुलायमसिंग यादव, आम्ही सर सोबतच होतो. बोले प्रोफेसर साहब, ये तो बात सही है, ये बौद्धों को मिलना ही चाहिए, ऐसा म्हणाले. मंदिर हिंदुओं का है, मस्जिद मुसलमानों की है, चर्चे ईसाइयों के हैं, गुरुद्वारे सिखों के हैं, तो बुद्ध विहार तो बौद्धों को मिलना ही चाहिए, ऐसा लालू प्रसाद. लेकिन एक अड़चन है, कानून जो है महाबोधि टेम्पल एक्ट 1949 उसमें जब तक परिवर्तन नहीं होता हम कुछ नहीं कर. ऐसा करेंगे बोला, कुछ दिन के बाद प्रधानमंत्री जी से समय लेंगे और हम मिलने चलेंगे, असं त्यांनी सांगितलं. नंतर त्याचं सरकार गेलं बाजूला अगर जावा, पुढे काही प्रगती झाली. जर परत आलो मला लालू जी कम से कम बनते की उपोषण पर बैठे हैं, तो उपोषण छुड़वाना है, तो कम से 4 लाइन लिख के तो दो.
त्याने एक पत्र लिहून दिलं, भारतीय जी ने विनती, हम कोशिश कर रहे हैं किसी भी हालत में महाबोधि महावीर बौद्धों को मिलना चाहिए, तो हमारी कोशिश है, सरकार की कोशिश है। जब तक दिल्ली में जाकर प्रधानमंत्री से बात करेगा तब तक अपना उपोषण स्थगित कीजिए। तो पत्र घेतला, सुलेखा आम्ही परत बुद्धगयेला आलो, भंतेजींना वाचून दाखवलं, पहा लालू प्रसादजींना मुख्यमंत्र्यांना बोलले सांगितले आपण कधी गयेच्या कलेक्टरला फोन करून सांगा। त्यांनी फोन केला और बोले लोग आ रहे, बोले सुलेखा कहीं तुम्हारे साथ आ रहे, बोले गांधी जी पास गई, मेरी तरफ से कुछ विनंती कीजिए कि आप उपोषण करिए। कलेक्टर आले, उपोषण सुटला, चालू केलं। आंदोलन काही थांबलं नाही, पण सुरेखाताईंना कौतुक घ्यायचं वाटतं की त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन महाबोधी महाविहार देशातील बौद्धांच्या ताब्यात घरापाशी याचिका दाखल केली। ऐतिहासिक काम आहे। आता मला सांगा तुम्ही खोडके साहेब, मस्जिद तोडून तुम्ही राम मंदिर बांधलं, ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना सुप्रीम कोर्टाने केवळ भावनांचा आधार म्हणून सांगायचा, भावनांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्या ठिकाणी मंदिर बांधायची परवानगी दिली। मग तुम्ही त्यांच्या भावनांचा विचार केला तर आमच्या सुप्रीम कोर्टाने बौद्धांच्या भावनांचा विचार का करू नये? साधी गोष्ट आहे। आणि बुद्ध विहाराच्या व्यवस्थापनाला जर इतर धर्माचे लोक असतील तर बघा, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये एखादा बौद्ध घ्या ना तुम्ही, तिथे का घेत नाही? तिरुपती बालाजीला एखादा बौद्ध का घेत नाही तुम्ही? हे साधे तर्क आपण करतो। आता सामान्य माणसाला जी गोष्ट कळते सरकारला का कळवण्याची गोष्ट? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आंदोलन सुरू आहेत। एवढंच आहे, संपूर्ण विदेशामध्ये आंदोलन सुरू आहे। अमेरिकेत मोर्चे निघाले, इंग्लंडला मोर्चे निघाले, ऑस्ट्रेलियात मोर्चे निघाले, न्यूझीलंडला मोर्चे निघाले, कॅनडामध्ये मोर्चे निघाले, जपानमध्ये, श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये भूकंप होऊन देखील मोर्चे निघाले। महाबोधी महाविहार बौद्धांना मिळालं पाहिजे। जगातील बौद्धांच्या श्रद्धेचा तुम्ही आदर करणार की नाही, हा खरा प्रश्न। म्हणून सुलेखाताई आपण धन्यवाद देतो, देशातील तमाम बौद्धांच्या वतीने धन्यवाद देतो की बुद्धगयेचं महाबोधी महाविहार हे देशातील बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। प्रबंधन एकदा गेलं होतं, बुद्धगयेला बॉम्बस्फोट झाले होते, बॉम्बस्फोट माहिती आहे तुम्हाला? तेव्हा बुद्धगयेला भेट देण्यासाठी गेलो आणि सरकारला भेटायला थांबलो, 2 दिवस थांबलो, तिथे पाहणी केली आणि पट्ट्याला गेलो। नितीश कुमार त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, पण ते बाहेर दौऱ्यावर गेल्यावर भेट द्यायसाठी, पण DY पाटील राज्यपाल होते, DY पाटील आपल्या कोल्हापूरचे, ते त्यावेळेस बिहारचे राज्यपाल होते। त्यांना भेटण्यासाठी गेलो, त्यांना निवेदन देताना सांगितलं बरोबर त्यांचं तेच बनवतं, बौद्ध काय बौद्ध तुम्ही नाही। हे सर्वसामान्य लोकांना कळतं, शासनाला प्रशासनाला का कळत नाही? ही जी भेदभावाची वागणूक आहे यावर आता संघर्ष सुरू आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय, भारतीय राज्यघटनेचे हे मूलतत्व आहे, ज्या आधारावर आपलं संविधान देश उभा आहे, आपली लोकशाही आहे। तेव्हा आजच्या ह्या प्रसंगी आजच्या ह्या प्रसंगी हे जे आंदोलन सुरू आहे, आपण सर्वजण सुलेखाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया आणि सुप्रीम कोर्टातून निर्णय कमी मिळवून घेऊया, न्याय मिळवून घ्या। आपण न्याय पाहिजे, भीक नाही पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, कोणाची दया नको, कोणाची मेहरबानी नको, आम्हाला पाहिजे न्याय। हा न्याय सुलेखाताईच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास वाटतो। आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सुलेखाताईंना धन्यवाद देतो, पण मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना धन्यवाद देतो। आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सोबतच
क्रांतिमान ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन ते सांगतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. सरांनी एकूण